स्मरणार्थ म्हणून त्या महापुरुषांचं स्मरण त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हा आम्हाला करावं लागतं. म्हणून त्या महापुरुषांचं स्मरण सर्वप्रथम या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना माहित आहे, मनोज जरांगे नावाच्या जालना जिल्ह्यातील एका मराठा बांधवानं 2 दिवसा अगोदर जे काही मराठा आंदोलनासाठी, मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला तो तरुण बसला होता, अगदी शांततेच्या मार्गाने तो तरुण बसला होता. मात्र इथल्या व्यवस्थेनं परवा तुमच्या आमच्या आया बहिणींवर, त्या तरुणावर जो अमानुष अत्याचार केला, त्यामध्ये तुमच्या आमच्या आया बहिणींचं डोकं फुटलं. तुमच्या आमच्या लहान भावंडांचं रक्त त्या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये सांडलं. आणि कशासाठी? आम्ही या लोकशाहीमध्ये जगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हाती आंदोलनाचं हत्यार दिलं. अहिंसेच्या मार्गानं तो तरुण त्या ठिकाणी आंदोलन करत होता. मात्र इथल्या या सरकारनं तुमच्या आमच्या आया बहिणींवर जो अत्याचार केला, त्या अत्याचाराचा सर्वप्रथम या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो. त्या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. उपस्थितांनो, ज्या दिवशी हे प्रकरण घडलं, तुमच्या आमच्या आया बहिणींवर अश्रुधुराचा मारा केला गेला. एवढंच नाही तर शरीराच्या बंदुकीनं तुमच्या आमच्या आया बहिणींवर त्या ठिकाणी अत्याचार केला गेला. तुमच्या आमच्या आया बहिणींचं रक्त त्या ठिकाणी झालं. ही घटना ज्या दिवशी घडली पांडुभाऊ, त्या दिवशी इतिहासातल्या एका घटनेचा मला या ठिकाणी आठवण झाली की 13 एप्रिल 1919 साली रौलट कायद्याच्या विरोधामध्ये पंजाबमधील जालियनवाला बाग येथे सर्वसामान्य भारतीय नागरिक जमले होते. कशासाठी जमले होते? तर तेव्हाच्या इंग्रज सरकारचा शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने निषेध करण्याकरिता हे आंदोलन 13 एप्रिल 1919 साली त्या ठिकाणी जमले होते. मात्र काय झालं की त्या ठिकाणी जो जनरल डायर नावाचा इंग्रज अधिकारी होता, त्याने आपल्या सैनिकाला आदेश दिला आणि शांततेच्या मार्गानं जे भारतीय लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यावर अमानुष अत्याचार, गोळीबार त्या इंग्रज डायर नावाच्या अधिकाऱ्यानं करा लावला आणि त्यामध्ये जवळपास 1000 भारतीयांचे प्राण त्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गेले. उपस्थितांनो, की हा देश ज्या वेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस हा भारत देश एका दाण्याला मोहताज होता. अशा परिस्थितीमध्ये हा देश अनेकदा पडला, फटला आणि आज या भारत देशानं चंद्रावर आपलं यान पाठवलं आणि जगानं आपल्या भारत देशाची दखल घेतली. उपस्थितांनो, या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी हा देश स्वतंत्र झाला. अनेक तुमच्या आमच्या हातामध्ये घटना आली. हा देश एका दाण्याला मोहताज असणारा देश चंद्रावर गेला. मग या 75 वर्षामध्ये या देशानं अनेक प्रगती केली, पण एका गोष्टीत हा देश मागे राहिला. उपस्थितांनो, की 1919 साली ज्या वेळेस तुमच्या आमच्या भारतीयांवर जनरल डायर नावाच्या अधिकाऱ्यानं अन्याय अत्याचार केला, आज या भारताला 75 वर्ष उलटून गेली स्वतंत्र होऊन. पण परवाची घटना घडली, त्या घटनेनं पुन्हा एक गोष्ट सिद्ध झाली की तो जनरल डायर जरी मेला असेल तरी जनरल डायरच्या औलादी आजही या देशामध्ये जिवंत आहेत. हे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि त्या जनरल डायरच्या औलादींचा निषेध करण्याकरिता आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. आज या ठिकाणी एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही जरी कोणत्या पक्षाचे पदाधिकारी असलो तरी आमचा पक्ष बाजूला ठेवून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि आरक्षणाच्या हक्कासाठी आम्ही आमचा पक्ष, आमचं पद, आमचा जात, धर्म सर्व गोष्टी घेऊन विसरून या ठिकाणी आम्ही आज उपस्थित झालेलो आहोत. या सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. पण निवड निषेध करून काही होणार नाही. तुमच्या आमच्या आया बहिणींच्या रक्ताचा जर बदला घ्यायचा असेल, तुमच्यामध्ये जर ती खुमखुमी असेल बदला घ्यायची, तर त्यासाठी एकमेव तुमच्या आमच्या जवळ उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे मतदान पेटीचा. येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी तुमच्या आमच्या आया बहिणींवर अत्याचार केला त्यांना जर त्यांची जागा, त्यांची अवकात या जनरल डायरला त्यांची अवकात जर दाखवून द्यायची असेल तर त्यांना सत्तेच्या खुर्चीवरून तुम्हा आम्हाला खाली खेचावंच लागेल. हा निर्धार या ठिकाणी आम्ही केला पाहिजे. पण नेमकं काय होतं की 2016-17 मध्ये मराठा समाजानं जवळपास 57 मोर्चे या महाराष्ट्रामध्ये काढले. अत्यंत शांततेच्या मार्गाने लाखोंचे मोर्चे निघाले.
मला वाटतं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधींनी जी अहिंसेच्या मार्गानं आंदोलनं केली होती आणि त्या अहिंसेच्या मार्गानं त्या इंग्लंडच्या राजसत्तेला चळोकी करून सोडलं होतं. महात्मा गांधींनी जे अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या देशात जर एकदम शांततेच्या मार्गाने कोणते आंदोलन झाले असतील तर ते मराठा समाजाचे एवढे शांततेचे आंदोलन करून जरी प्रशासन आमची दखल घेत नसेल तर अफजल खानाचा पुतळा बाहेर काढणाऱ्या आम्ही औलादी आहोत. त्याचा विचार प्रशासनानं करावा, हा इशारा प्रशासनाला मराठा समाजाच्या वतीनं आज. पण आपण निर्धार केला पाहिजे की या सत्ताधाऱ्यांना का म्हणून अत्याचार तुमच्या आमच्या बहिणींवर करा, त्यांना खाली खेचण्यासाठी मतपेटीतून तुम्ही आम्ही त्यांना जागा दाखवली पाहिजे. पण नेमका काय होतं की आज आम्ही इथं आंदोलनाला आलो, 1 महिना जाते, 2 महिने जाते, तुम्ही आम्ही सर्व काही विसरून जातो. आपण खूप भावनिक आहोत. सरकारला माहिती आहे की तुमच्या आमच्या भावनेला हे सरकार हात घालतं आणि आपण सर्व आपल्यावर झालेले अन्याय अत्याचार आपण विसरून जातो. आता येणाऱ्या काळात आपल्यावर झालेले अन्याय अत्याचार आपल्याला कोणत्याही स्थितीत विसरता येणार नाही, आपण ते विसरू सुद्धा नाही. पण सत्ता आली किंवा आज आम्हाला 60 रुपयाचं क्वार्टर दिल्या जातं, 150 रुपये पावाचं मटण दिल्या जातं आणि 210 रुपयामध्ये तुम्ही आम्ही मतदार म्हणून विकल्या जातो. कारण काय तर आमच्यावर जो अन्याय अत्याचार झाला त्या गोष्टी सर्व तुम्ही आम्ही विसरतो. एक कवी एके ठिकाणी म्हणतो की हा या देशात आता खूप झाली माणसे, कंस आणि रावणाची रूप झाली माणसे. आहे या देशात आता खूप झाली माणसे, कंस आणि रावणाची रूप झाली माणसे. हक्क फुले मागण्याला भेटल्या होत्या मशाली आणि एक तुकडा पाहिला आणि चूप झाली माणसे. आणि एक तुकडा पाहिला आणि चूप झाली माणसे. येणाऱ्या काळात या सरकारला जर खाली खेचायचं असेल तर त्या तुकड्याला तुम्ही कोणी घेऊ नका आणि तुमच्या आमच्या आया बहिणींचं रक्त जे या ठिकाणी सांडलेलं आहे त्यांचा बदला जर खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेजवळून आम्हाला घ्यायचा असेल तर त्यांना या सत्तेच्या खुर्चीवरून खाली आपल्याला खेचावंच लागेल. ही शपथ हा निर्धार आजच्या ठिकाणी आपण केला पाहिजे. एवढं बोलतो आणि जाता जाता एवढंच सांगून जातो. आमची ताकद काय आहे मराठ्यांची, आमची ताकद इतिहास जर वाचला तर मराठ्यांची ताकद काय आहे त्या हिंदुस्थानच्या बादशहाला सुद्धा नमवण्याचं काम जर या भारतामध्ये कोणी केलं असेल तर ते मराठा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हा आपला इतिहास आपल्याला कोणत्याही इतिहास आपल्याला या ठिकाणी विसरता कामा नये. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि जाता जाता एवढंच सांगून जातो की एल्गार शोषितांचा आमच्या मधून येतो, आवाज शाहिरांचा आमच्या मधून येतो, आमच्या मधून येतो गांधी सुभाष बाबू. अरे इंग्लंडच्या राजसत्तेला अहिंसेच्या मार्गानं चळोकी पळो करणारे महात्मा गांधी आमच्या मधून येतात आणि वेळ जर पडली तर त्याच इंग्लंडच्या राजसत्तेला हातात शस्त्र घेऊन चळोकी पळो करणारे सुभाष बाबू सुद्धा आमच्या मधून येतात. अरे आमच्या मधून येतो गांधी सुभाष बाबू, दाभोलकर उद्याचा आमच्या मधून येतो. तुकड्याच पाहिजे तो इन्कलाब आहे मी, तुकड्याच पाहिजे तो इन्कलाब आहे मी, विद्रोह खंजरीचा माझ्या मधून येतो. अरे नका समजू रंगाच सावळ्या या ठिकाणी, अरे सरकार अरे नका समजू रंगाच सावळ्या या ठिकाणी. अरे विदुराय पंढरीचा माझ्या मधून येतो, विदुराय पंढरीचा माझ्या मधून येतो. एवढं बोलतो आणि थांबतो. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराज, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी.